पुण्यातील 78 वर्षीय रुग्णाला एकाच वेळी 2 वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान झाले। प्राथमिक स्तरावर असलेल्या या कॅन्सरवर एकाच वेळी बहुआयामी दृष्टिकोनातून नाशिकमध्ये उपचार करण्यात आले असून HCG मानवता कॅन्सर सेंटर येथील तज्ञ डॉक्टरांची टीम व कुशल कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी उपचार करत ज्येष्ठ नागरिक रुग्णाला अवघ्या एका आठवड्यात डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले आहे। यामुळे नाशिकमध्ये कॅन्सरवर प्रभावी उपचार होत असल्याचा संदेश राज्य, देश व आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचला आहे। पुण्यातील बाळकृष्ण तुकाराम निगडे यांना एकाच वेळी तोंडाचा कर्करोग, डाव्या बाजूचा हिरड्यांचा भाग आणि मोठ्या आतड्यांचा कर्करोग, सिग्मॉइड कोलन कॅन्सर असे एकाच वेळी 2 वेगवेगळ्या कर्करोगांचे निदान झाले। ही परिस्थिती वैद्यकीय क्षेत्रातील एक मोठे आव्हान होती। उपचारासाठी अत्यंत सूक्ष्म नियोजन आणि समन्वयाची आवश्यकता होती। रुग्णावर सुरुवातीला कोलन कॅन्सरसाठी रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात आली। त्यानंतर एका आठवड्याच्या विश्रांतीनंतर त्यांच्या तोंडाच्या कर्करोगावर शस्त्रक्रिया करण्यात आली। दुसऱ्या शस्त्रक्रियेनंतर 1 आठवडा रुग्णालयात वैद्यकीय निगराणीखाली ठेवल्यानंतर त्यांना स्थिर अवस्थेत डिस्चार्ज देण्यात आला। 2 वेगवेगळ्या कॅन्सरवर एकाच वेळी उपचार करण्यासाठी अनेक तज्ञांमध्ये योग्य नियोजन आणि समन्वय असणे अत्यंत आवश्यक असते। प्रत्येक कॅन्सरचा प्रकार वेगळा असतो आणि त्यासाठी स्वतंत्र उपचार धोरण आखावे लागते। रुग्णाचे जीवनमान उत्तम राखण्यासाठी प्रत्येक निर्णय अत्यंत काळजीपूर्वक घ्यावा लागतो। मल्टीडिसिप्लिनरी दृष्टिकोनामुळे आम्ही या रुग्णांच्या स्थितीला अनुरूप असा परिपूर्ण उपचार आराखडा तयार करू शकलो, अशी माहिती NCG मानवता कॅन्सर सेंटर तसेच किम्स मानवता हॉस्पिटल्स आणि 6 सिग्माचे नाशिक व्यवस्थापकीय संचालक तथा चीफ ऑफ सर्जिकल ऑन्कॉलॉजी अँड रोबोटिक सर्व्हिसेस प्राध्यापक डॉक्टर राज नगरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। याबद्दल सल्ला तर दिला, परंतु जोखीम खूप असल्या कारणाने कुठेतरी फॅमिली तो निर्णय घ्यायला टाळत होती। अशा याच्यात त्यांनी पुण्याहून नाशिकला येऊन जेव्हा आम्हाला भेटले, ॲज अ टीम म्हणून मी व माझे सहकारी, ज्याच्यामध्ये प्लास्टिक सर्जन आहे, कॅन्सर सर्जन आहे, रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट, किमोथेरपीचे डॉक्टर, आम्ही सर्वांनी मिळून ज्यावेळेस असेस केलं तर बाबांना सर्जरीशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता। रिस्क समजून सांगितल्यानंतर त्यांनी सर्व मान्य केलं आणि आम्ही त्यांच्या दोन्ही सर्जरीज केल्या। पहिली सर्जरी मोठ्या आतड्याच्या कॅन्सरसाठी रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात आली। ती सर्जरी केल्यानंतर 5 दिवसानंतर बाबांना डिस्चार्ज करून आठवडाभर ते नाशिकमध्येच थांबले आणि पुन्हा दुसऱ्या सर्जरीसाठी ॲडमिट होऊन त्यांच्या हिरडीचा भाग म्हणजे हाडाचा भाग काढून, गळ्यातल्या ग्रंथी काढून प्लास्टिक सर्जरी करून परत तिथे दुसरं हाड लावण्यात आलं। 3 आठवड्यांमध्ये नाशिकमध्ये त्यांचा जो मुक्काम होता, या 3 आठवड्यामध्ये त्यांच्या दोन्ही शस्त्रक्रिया व्यवस्थितपणे सुखरूपरित्या झाल्या आणि ते पुन्हा पुण्याला आपल्या घरी गेले। इनफॅक्ट यांच्याबद्दल थोडंसं कौतुकास्पद असं होतं की त्या कुटुंबियांनी दाखवलेला विश्वास आणि ॲज अ टीम म्हणून जेव्हा सर्व टीम वेगवेगळ्या स्पेशालिटीज एकत्र येऊन काम करतात तर निश्चितपणे दोन्ही मोठे जोखमीच्या शस्त्रक्रिया एकाच वेळेस करता येणं शक्य असतं। सर, एरवी लोक नाशिकहून पुण्याला उपचारासाठी जातात, पण पुण्याहून पेशंट नाशिकला येतात, त्याचं काय रहस्य आहे? इनफॅक्ट आजही आपल्याकडे पुणे, मुंबई, गुजरात किंवा मराठवाडा, विदर्भातनं येणारे पेशंटचं प्रमाण बऱ्यापैकी जास्त आहेत आणि हे पेशंट्स म्हणजे जसं आम्ही रिव्हर्स ड्रेन म्हणतो, तिकडचे पेशंट नाशिकला का येतात तर नाशिकमध्ये एकाच छताखाली सर्व प्रकारचे तज्ञ डॉक्टर्स पूर्ण वेळ उपस्थित असल्या कारणाने जेव्हा एक टीम म्हणून काम केलं जातं तर निश्चितपणे रिझल्ट चांगले असतात आणि त्या रिझल्ट्समुळे हे सर्व पेशंट्स नाशिकला प्रिफर करता येतात। NCG मानवता कॅन्सर सेंटरमधील एकात्मिक कॅन्सर केअर मॉडेलमुळे रुग्णाचे निदान, उपचार आणि सपोर्टिव्ह केअर या सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध झाल्या। प्रगत निदान सुविधा, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि सामूहिक निर्णय प्रक्रियेमुळे रुग्णाला सर्वसमावेशक उपचार देणे शक्य झाले। आजाराचे निदान झाल्यावर रुग्णाला आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा भावनिक धक्का बसला होता, मात्र डॉक्टरांच्या टीमने समुपदेशन, पारदर्शक संवाद आणि सततच्या पाठिंब्यामुळे त्यांना आधार दिला व त्यांचा हा प्रवास सुकर केला।